नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नवीन व्लॉगमध्ये। आता आपण चाललेलो आहोत महाबळेश्वरला। वन डे रिटर्नमध्ये कसं महाबळेश्वर आपल्याला कमीत कमी वेळात कंप्लीट करता येईल ते आपण बघूयात। घरी बसून मला संडे होता, सो कंटाळा आलाय, तर बोललो जाऊयात। सकाळचा विचार झाला की तर मग सकाळचे 4:30 वाजलेत। आता मी गाडी चालू केली आणि निघू सोले। ऑलमोस्ट सकाळचे वाजले आता 9। आपण 4:30 पावणेपासून निघालेलो। 9 वाजता आता मी महाड क्रॉस केलं आहे। पाऊस खूप आहे महाडमध्ये, पूर्ण म्हणजे येता जाता भेटलाच मला येताना पूर्ण। तर महाडमध्ये तुम्ही पाऊस बघू शकता, काय पुढच्या लेवल बघू शकता। पाऊस एकदम फुल जोरात पाऊस चालू आहे। काय दिसत नाही। सो आय होप महाबळेश्वरमध्ये थोडासा कमी असेल, कारण तुम्हाला सगळं दाखवायला नाही भेटणार। सो कंटिन्यू राहा, थोड्याच वेळात आपण पोहोचू। गाडी सो मित्रांनो, आता आपण चाललोय का भारी ढगात। फिलिंग ढगातच बोलू शकतो याला आपण, कारण ढगातच आहोत आपण। खूप भारी वाटतं। सो काही जण येऊ शकत नाही, सो आपल्या चॅनल थ्रू आपण नजारा त्यांच्यासाठी पोहोचवतो। खूप छान आहे, अप्रतिम नजारा आहे। हो, कळकळीचा आवाज, डोळ्याचं पारणं फिटवणारा क्षण आहे हा। हो भाई साहब, आ गए हम बादल में। पूर्ण खाली ढग आहे, ढगाच्या वरती आहोत आम्ही। आपण म्हणजे ढगाच्या वरती, ढगात फिलिंग काय म्हणतात ती, ह्याला तुम्हाला थोड्याच वेळात दाखवेन ढगात फिलिंग काय असते। सो इथून आपली ढगात फिलिंग आता चालू होते। एन्जॉय गाइज। पूर्ण धुका धुका आहे, खूप छान वाटतं, मस्त आहे।
लागतील. सो मित्रांनो, तुम्ही मंडे टू फ्रायडे या मंडे टू सॅटरडे करा काबाड कष्ट, पण महिन्यात एकदा टाइम काढून असल्या ठिकाणी या गरज आहे आपल्याला दगदगीच्या लाईफला सोडून. सो ज्या वेळेच आपल्याला वाट बघत होतो, ज्या वेळेची आपण ती वेळ आलेली आहे. बोलतात ना ढगात फिलिंग कशाला बोलतात, त्याला बोलतात फिलिंग ढगात. तर बघू शकता तुम्ही पूर्ण फिलिंग ढगात आहे. गाडी लावलेली आहे तुम्ही, रोड आहे. दुःख झालं. सो मित्रांनो, आता थांबलोय आपण मका खायला. बघू शकता तुम्ही आजी कसे आपल्यासाठी गरम गरम मक्का चुलीवर भाजते. वेगळीच मजा येते चुलीवरचा मक्का आणि ही इथली थंडी. सो तुम्ही पण थांबलात तर आजीकडून घ्या. फायनली तर आजीने मक्का रेडी केलाय. लावतो मसाला, हा मक्का आणि हा वातावरण. सो हा मक्का तो व्ह्यू मजाच वेगळी आहे मित्रांनो. व्ह्यू बघा तुम्ही. आणि या मक्यासोबत मजा आली. स्वतः आपण आलेलो आहोत अंधारपणात. महाबळेश्वरचा अंधारपण आहे, खूप छान आहे अंधारपण. काळोख पण तेवढाच, घनदाट जंगल, मजा. सो आता थोड्याच वेळात आपण ओल्ड महाबळेश्वरमध्ये जाऊ, तिथले काही ठिकाणं एक्सप्लोअर करू. त्यानंतर मग आपण पुढे पॉईंट्स आहेत महाबळेश्वरचे ते कव्हर करू आणि देन मुंबईच्या प्रवासाला. सो राहा. सो मित्रांनो, जवळजवळ 11:30 वाजलेत. खूप ट्रॅफिक होते इथे आणि आता आपण 11:30 वाजता पोहोचलो आहे. आपलं जे महाबळेश्वरचं देवस्थान आहे तिथून पंचगंगा मंदिर आणि ओल्ड महाबळेश्वर मंदिर आहे तिथे पोहोचलो आहे. सो थोड्याच वेळात आपण आतमध्ये जाऊया. बघू शकता थोडीशी गर्दी आहे, ट्रॅफिक जरा पार्किंगसाठी. सो इथेच आमचा अर्धा तास गेला. आता पार्क करू गाडी आणि देवाचं दर्शन घेऊ. मित्रांनो, आपण महाबळेश्वर मंदिरात चाललो आहे. सो इथे मित्रांनो मंदिराच्या उत्पत्तीची कथा लिहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता, वाचू शकता पॉज करून. सो बघून घ्या. त्यानंतर आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून आपण बाहेरच दाखवायचा प्रयत्न करतो की कसे होते. आता आपण आलो अंतिम महाबळेश्वर मंदिर, आरती बळेश्वर मंदिर आहे महाबळेश्वर मंदिर. सो हे होतं तिथलं पद्मेश्वर मंदिर आणि त्याच्यानंतरला आपण अंतिबळेश्वराचं दर्शन घेतलं. आतमध्ये कॅमेरा अलाव नव्हता सो आपण बाहेरूनच व्हिडिओ काढले. पूर्ण मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता, खूप छान होतं. इथलं नंदी महाराज आणि समोर अंतिबळेश्वराची पिंड होती आतमध्ये. सो कॅमेरा अलाव नसल्यामुळे आपण गेलो नाही.
सो आता आपण आलो आहे पंचगंगा मंदिर. मित्रांनो, पंचगंगा मंदिराचं वैशिष्ट्य आहे की ते 5 नद्यांचा उगम होतो. त्यापैकी एक कृष्णा, वेण्णा, गायत्री, सावित्री आणि कोयना अशा 5 नद्या इथून वाहतात समोरून. खूप जुनं हे आणि पौराणिक मंदिर आहे. समोर तुम्ही बघू शकता की या 5 नद्यांचं पाणी पंचगंगेचं कुठून होतं. व्हिडिओ शूटला आला नव्हतं तर तुमच्यासाठी दाखवतो. मित्रांनो, आता आलेलो आपण एलिफंट पॉईंटला. एक फेमस पॉईंट आहे महाबळेश्वरमधला एलिफंट पॉईंट. सो दाखवतो तुम्हाला व्ह्यू. या सीटली एंट्री आहे. खाली जाऊन दाखवतो तुम्हाला. ढगात फिलिंग मला व्ह्यू आहे. ढगात फिलिंग बघू शकता. वरती पण तुम्ही बघा पूर्ण सगळं. इकडे तर पूर्ण धुकाच आहे. दाखवतो मला. पॉईंटचा एंड आहे. पॉईंटवर जाऊन हा असा एंड. एक साईडला बघू शकता पूर्ण धुकं कसं झालं आहे. इकडे पूर्ण धुक्याची चादर आहे आणि इकडे आपली दरी आहे. मित्रांनो, आता कॉन्सर्टमध्ये जातो आणि दुसरा आयटम अजून आवडेल तिथे कॉन्सर्ट राहू. व्हिडिओ कसं लागतं. स्वस्त सॉरी स्वस्त का मस्त या. सो मित्रांनो, आता मॅगी आलेली आपली गरमागरम मसाला मॅगी खाऊया. बरोबर तुम्ही पण खा. सो मित्रांनो, दुपारचे 2 वाजलेले ऑलमोस्ट. जायला निघालो आहे कारण जायला आपल्याला 5 तास लागतात. सो संध्याकाळी जाऊन थोडा रेस्ट पण करायचा. उद्या ऑफिसला पोचायचं आहे. पण तुम्ही बाहेर वातावरण बघू शकता. हे दुपारचे 2 आहेत. ते कळतं आहे का तुम्हाला? बाहेर बघा तुम्ही वातावरण आहे. पूर्ण धुके रे. इथं सगळं धुक्या एकदम पसरलं आहे. खाली पण बघू शकता पूर्ण तुम्ही धुका एकदम काय दिसत नाही. दुपारचे वाजलेले 4. आपण मुंबईकडे जायला निघालो मगाशीच. आता अर्धा रस्त्यात आहोत. एक 6 वाजेपर्यंत आपण मुंबईत पोहोचू. अशी आपली ओव्हरऑल 1 डे जर्नी होती. तर तुम्हाला पण महाबळेश्वर एक थोडक्यात फिरून यायचं असेल, थोडासा एक स्ट्रेस कमी करून तर तुम्ही येऊ शकता. जसे मी आलो. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि पुढच्या अजून तुमच्याकडे काही प्लेसेस असतील किंवा काय तर ते पण मला सांगा. नेक्स्ट टाइम आपण तिथे जरूर नक्की जाऊ. कमेंटमध्ये सुचवा मला. थँक्यू.